मागच्या 2 दिवसापासून पूर्ण देशाला हादरवून टाकणारी घटना म्हणजे सौरभ हत्याकांड। उत्तर प्रदेश मेरठमधील ही घटना। स्वतःच्याच पत्नीने पतीचे 15 तुकडे करून सिमेंटमध्ये मिक्स करून ड्रममध्ये पॅक केले। एवढं घातक हत्या करण्यामागे कहाणी काय आहे, ती या टप्प्यापर्यंत का पोहोचली, ही पूर्ण कहाणी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि आतापर्यंत तुम्ही माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि पूर्ण देशाला सावधान आणि सतर्क करण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। काय आहे ही पूर्ण कहाणी? सौरभ कुमार, वय वर्ष 29, पत्नी मुस्कान रस्तोगी, वय वर्ष 26। या दोघांची ओळख 2016 मध्ये झाली। या ओळखीचे रूपांतर मैत्रीमध्ये झाले आणि परत मैत्रीचे रूपांतर प्रेमामध्ये झाले। सौरभने मुस्कानला लग्नासाठी मागणी घातली। मुस्काननेही तिला होकार दिला, कारण सौरभने सांगितले होते की तो नेव्हीमध्ये आहे आणि सध्या इंग्लंडमध्ये पोस्टेड आहे। परंतु या लग्नासाठी सौरभच्या घरच्यांचा विरोध होता। पण सौरभचे मुस्कानवर आंधळे प्रेम होते आणि त्याने घरच्यांच्या विरोधात जाऊन तिच्यासोबत लग्न केले। काही दिवस ते दोघं सोबत राहिले आणि लग्नाच्या 6 महिन्यानंतरच सौरभ इंग्लंडला परत गेला। असेच काही दिवस गेले। नंतर मुस्कानला ही गोष्ट समजली की तो नेव्हीमध्ये कामाला नाही, तर तो लंडनच्या एका बेकरीमध्ये नोकरी करत आहे व त्याची फायनान्शियल स्थिती पण चांगली नाही। तोपर्यंत मुस्कानला एक मुलगी झाली होती। सौरभ हा जास्त तर लंडनला राहत होता व मुस्कान ही तिच्या मुलीसोबत एकटी किरायाच्या घरामध्ये राहत होती। इथेच कहाणीमध्ये ट्विस्ट येतो। त्याच कॉलनीमध्ये साहिल शुक्ला नावाचा एक मुलगा राहत होता आणि त्याच्यासोबत मुस्कानची मैत्री वाढू लागली। हा तिला शाळेतल्या दिवसापासून ओळखत होता। सौरभ लंडनला असल्यामुळे त्याचे तिच्या घरी येणे जाणे सुरू झाले आणि ही मैत्री प्रेमामध्ये बदलली। साहिल आता तिच्या घरी रोज येऊ लागला। दोघंजण मिळून दारू पित असत व वेगवेगळ्या प्रकारचे नशेच करत असत। ही गोष्ट घरपालकाच्याही लक्षात आली आणि त्यांच्या नात्यातली रियालिटी त्याला समजली। 2021 मध्ये सौरभ जेव्हा परत आला तेव्हा काही चॅटिंग त्याच्या निदर्शनास आल्या। त्यावरून दोघांमध्ये खूप भांडण झाले। ही भांडणं इतकी वाढत गेली की गोष्ट घटस्फोटापर्यंत पोहोचली। याच दरम्यान सौरभ परत 2023 मध्ये लंडनला परत गेला। यानंतर 2 वर्ष मुस्कान व साहिलला बिनधास्त वातावरण मिळाले। ते त्यांच्या मर्जीप्रमाणे राहू लागले। परंतु हे फ्रीडम काही दिवसातच संपणार होते, कारण 24 फेब्रुवारी 2025ला सौरभ परत येणार होता। कारण 25 फेब्रुवारीला मुस्कानचा वाढदिवस होता आणि तो तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी परतणार होता। परंतु मुस्कान इकडे वेगळीच प्लॅनिंग करून बसली। 25 फेब्रुवारीच्या दिवशीच तिचा सौरभला संपवण्याचा प्लॅन होता, पण त्या दिवशी ते शक्य झालं नाही आणि त्यांचा प्लॅन फेल झाला। पण सौरभ आणि मुस्कानची प्लॅनिंग सुरूच होती। त्या दोघांनी 3 मार्च हा दिवस निवडला, कारण 3 मार्चला मुस्कानच्या मुलीची परीक्षा संपणार होती आणि तिनं त्या मुलीला तिच्या आईच्या घरी पाठवले होते। त्याच दिवशी तिनं सौरभच्या जेवणामध्ये बेशुद्धीचं औषध दिलं आणि त्याला बेशुद्ध केलं आणि त्याचे 15 तुकडे करून सिमेंटमध्ये मिक्स करून साहिलच्या मदतीने ते ड्रममध्ये पॅक केले। आणि एवढं क्रूर घटना घडल्यानंतर, एवढी क्रूर हत्या केल्यानंतर हे दोघं इथेच थांबले नाही, तर ते हिमाचलला फिरण्यासाठी गेले। तेथे जाऊन त्यांनी सोशल मीडियावर वेगळ्या प्रकारचे फोटो पोस्ट केले। जेव्हा ते 15 दिवसानंतर वापस आले तेव्हा मुस्कानच्या आईवडिलांनी तिला सौरभबद्दल विचारले। त्यावेळेस तिने सांगितले की सौरभच्या घरच्यांनीच त्याला मारून टाकले आहे, परंतु सौरभच्या घरच्यांचा खूप जीव होता हे तिच्या आईवडिलांना माहीत होतं आणि ते असे कधीच करणार नाहीत या गोष्टीचीही त्यांना जाणीव होती। त्यामुळे त्यांनी तिला वारंवार ह्या गोष्टी विचारल्या आणि तिला विश्वासात घेऊन तिच्याकडून माहिती काढली व तिने सर्व घटना सांगितली। यानंतर तिच्या आईवडिलांनी पोलीस स्टेशनमध्ये तिला घेऊन गेले आणि तिला अरेस्ट केले। आपल्या मुलीकडून गुन्हेगारी कृत्य घडल्यानंतर तिच्या आईची काय प्रतिक्रिया आहे हे जाणून घेण्यासाठी हा पुढील व्हिडिओ। हम तुमसे बोल रहे हैं, वो बच्चा बहुत अच्छा था। मेरा बेटा डिप्रेशन में रात से, उस बच्चे के लिए, सौरभ के लिए, शोभी के लिए नहीं, भगवान सच में उसके साथ बहुत बुरा करे, बहुत बुरा। मुझे पता है उसने बहुत गलत काम करे और भगवान उसके साथ भी उससे दुगना गलत करे और जस्टिस चाहती हूँ उसे फांसी मिले। आपल्या मुलामुलीकडून गुन्हेगारी कृत्य घडल्यानंतर त्यांना वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणारे आईवडील तर आपण सर्वांनीच पाहिले आहे, परंतु हे
आपल्या देशामधील पहिले आईवडील असतील ज्यांनी आपल्या स्वतःच्याच मुलीला पोलिसांच्या ताब्यात दिले आणि तिला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी केली। जरी ती त्यांची मुलगी असली तरी ती एक गुन्हेगार आहे आणि अशी विकृत माणसांना समाजामध्ये राहण्याचा अधिकार नाही असं तिच्या आईवडिलांचं म्हणणं आहे। हे आईवडील आजच्या जगासाठी, आजच्या समाजासाठी आदर्श आहेत आणि यांच्याकडून प्रत्येक आईवडिलांनी आदर्श घेतला पाहिजे की गुन्हेगार जरी आपला पोटचा मुलगा किंवा मुलगी असेल तरी तो गुन्हेगार आहे आणि त्याला या समाजामध्ये राहण्याचा अधिकारही नाही, त्याचबरोबर त्याच्या गुन्ह्याची शिक्षा त्याला मिळालीच पाहिजे। ही घटना आपल्या समाजाला एक शिकवण देऊन जाते की कोणावरही आंधळं प्रेम करण्याच्या अगोदर तुम्ही 10 वेळेस विचार करा। त्याचबरोबर मुलामुलींना ही शिकवण देऊन जाते की तुम्ही कितीही प्लॅनिंगनं गुन्हेगारी केली तरी ते समोर येणारच आहे, ती लपणार नाही। तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे। जर तुम्हाला कोणासोबत राहायचे नसेल तर तुम्ही कायदेशीररित्या त्यांच्यापासून वेगळे व्हा, परंतु असे कृत्य करू नका। याच्यामुळे तुमच्या पार्टनरचा आणि तुमच्याशी निगडीत सर्वांचं आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि लोकांना या अशा गुन्हेगारी कृत्यांपासून सावध आणि सतर्क करा।